संभाजीनगरमध्ये म्हणजे मी काही खूप वेळा आले नाही, पण जो काही अभ्यास केला मागच्या 1-2 दिवसामध्ये, तर पर्यटन खूप चांगलं आहे काही काळ होत होतं आणि आता त्याचा टक्केवारी जी आहे ती घसरायला लागलेली आहे. विशेषतः म्हणजे आर्थिक ह्याच्यातनं सुद्धा पर्यटनामधनं जो काही सगळं गोळा होत होतं किंवा आर्थिक फायदा होत होता तोही आता कमी व्हायला लागला आहे. काय कारण आहेत? म्हणजे संभाजीनगर एकीकडे आपण म्हणतोय की सगळ्यात ग्रोईंग सिटी आहे आणि दुसरीकडे पर्यटन आता हेरिटेज आहे. हे खरी गोष्ट आहे की मला असं वाटतं की देशामध्ये जे कमी शहरं आहे की जिथे खूप पोटेन्शियल आहे टुरिझमच्या संदर्भात, त्यामध्ये आमचं शहर आहे. पण दुर्दैवाने ज्याचं मार्केटिंग ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होतं त्या प्रकारे झालेलं नाही आहे. आणि जेव्हा मी निवडून आलं होतं की मला प्रश्न विचारण्यात आलं होतं की आता तुम्ही खासदार झालेले आहे, तुमची पहिली प्राथमिकता काय असणार आहे, मी म्हटलं होतं की एअरलाईन इंडस्ट्री वाढवण्यासाठी, एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा माझा प्रयत्न असतील. कारण इंडस्ट्रियलायझेशन आपल्याला बूस्ट करायचं असेल किंवा टुरिझमला आपल्याला अट्रॅक्ट करायचं असेल तर मी काय सिंगापूरहून आलेला एका टुरिस्टला हे सांगू का की तू बस घे, बस घेऊन मुंबईपर्यंत ये, मुंबईहून तू ट्रेन घे. आपल्याकडे एअरलाईन कनेक्टिव्हिटी एक काळ होतं की जिथे आपल्याकडे नाही का इंडियन एअरलाईन्सची एक फ्लाईट होती, गोल्डन ट्रायंगल म्हणायचं. तर ते मुंबई, औरंगाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली त्या फ्लाईट्सने नाही का फुल फॉरेनर्स असायचे, जॅपनीज विशेषकर फॉरेनर्स असायचे. कारण ते शेड्यूल असंच तयार करायचे की मुंबईमध्ये लँड करतील, मग औरंगाबादला येतील, मग उदयपूर, जयपूर अशी फ्लाईट होती ती. ते का बंद करण्यात आली आहे? काय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरला माहीत नाही आहे का की इतकं मोठं पोटेन्शियल असणार आहे शहर आहे, अजंठा आहे, एलोरा आहे. देशामध्ये कोणतं असं शहर आहे की जिथे 2 वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आहे? कोणतं शहर आहे? ते हेच आहे. आणि त्याला तुम्ही बूस्ट करणार नाही, त्याची मार्केटिंग करणार नाही. मग तुम्ही पत्र देणं किंवा हे सगळं सगळं केलं. मी जेव्हा खासदार होतो ना, इतक्या सारे मीटिंग्स मी सिव्हिल एव्हिएशनच्या संदर्भात घेतलं होतं. जेव्हा करोना काळ आलं होतं ना, तर आमच्याकडून 16 फ्लाईट्स ऑपरेट करत होते. 16 फ्लाईट्स. कधीही बँगलोरला फ्लाईट नाही होती. दिल्लीला सुरू केलं होतं, बँगलोरला सुरू केलं होतं, उदयपूरला सुरू झाली होती, हैदराबादला 3-3 फ्लाईट्स सुरू झाले होते, दिल्लीला होते. पण पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. आता औरंगाबादला इतकं पोटेन्शियल आहे इंटरनॅशनल फ्लाईट्सच्या संदर्भात. मी ज्योतिरादित्य सिंधिया सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर होते. मी त्यांना सांगितलं होतं की साहेब, इतके सारे जे मुस्लिम समाजाचे लोक आहे ना, ते उमरा करण्यासाठी मक्का मदिनाला जातात. मराठवाड्यातून खूप सारे लोक आहे, उत्तर महाराष्ट्रातून खूप सारे लोक आहे, पश्चिम महाराष्ट्रातून खूप सारे लोक आहे. तुम्ही इथे डेडिकेटेड फ्लाईट जे आहे ना फक्त उमरासाठी, मुंबईचं एअरपोर्ट जे आहे ना ते खूप कंजस्टेड झालेला आहे. आणि त्या एअरपोर्टवरून ही म्हणजे सगळे जिद्दाचे जे फ्लाईट जातात ना, जे उमऱ्यासाठी जाणारे लोक आहे, तर आम्ही म्हटलं होतं की तुम्ही सगळे फ्लाईट जे आहे ते औरंगाबाद एअरपोर्टला शिफ्ट करा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर काही फ्लाईट्स तुम्ही नागपूर एअरपोर्टला शिफ्ट करा. आणि महाराष्ट्रामधून जाणारे जितके जे हाजी असणार आहे ते औरंगाबाद एअरपोर्ट किंवा नागपूर एअरपोर्ट, त्यांना पर्याय द्या तुम्ही. मग तुमच्या बॉम्बेच्या एअरपोर्टला तुम्ही दुसऱ्या सिव्हिलियन फ्लाईटसाठी तुम्ही कनेक्टिव्हिटीसाठी तुम्ही ते ठेवू शकता. आज प्रॉब्लेम हे आहे की आपण नवीन फ्लाईट मागितलं ना तर ते काय म्हणतं की नाही, आमच्याकडे एअर स्पेस अवेलेबल नाही आहे. तर ते आम्ही सुझाव दिलं होतं. आता त्याचा पाठपुरावा करणार होतो. मग नवीन खासदार आले की त्यांना एअरलाईन, इन्फ्रास्ट्रक्चर याच्या संदर्भात काही नाही आहे. 17 आहे तर 17च्या 18 कशा करायचं? काय आहे 17? काय तुम्ही सांगा ना. मला तुम्ही माझ्यावर इतकं हे केलेलं आहे, रिसर्च केलेले आहे, नवीन खासदाराच्या बाबतीत ही करायला पाहिजे होतं ना. 17 दारूचे दुकानं आहे तर 18 कशा करायचे आहे, 19 कसं करायचे आहे? मग त्यांना काय देणं घेणं? दारू पीऊन तो आदमी यहीं पे डोलते डोलते शहर भर में सड़कों के ऊपर घूमेगा उसके अंदर. माझी इच्छा होती, मी प्रामाणिकपणे ते फॉलो करणार होते, पण दुर्दैवाने या शहरवासियांना वाटलं की नाही, ज्या माणसाला दारूची दुकानं बंद करायची आहे त्याला आम्ही मतदान करणार नाही. जे नेता जास्तीत जास्त दारूची दुकानं आणि दारूची फॅक्टरी उघडणार आहे आम्ही त्याला मतदान देणार आहे. तर आता एक नवीन मंत्री जे आहे ना ते खूप चर्चेमध्ये आहे, तेही दारूची फॅक्टरी सुरू करणार आहे. बातमी देतो आपल्याला.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब